पश्चिम बंगालसह 3 राज्यांमधील विजयाचा धुळ्यात भाजपाने साजरा केला जल्लोष। अवधान MIDCत वर्धमान पेंटला भीषण आग, लाखो रुपयांचा रंग जळून खाक। नसरापूर घटनेचे धुळ्यात तीव्र पडसाद, अभाविपतर्फे निषेध, कठोर शिक्षेची मागणी। आणि कापडणे येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त खीरदानासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न। पश्चिम बंगाल, आसाम आणि पाँडिचेरी या 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळविलेल्या यशाच्या प्रीत्यर्थ धुळे शहरात आमदार अनुप अग्रवाल आणि भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या नेतृत्वात सोमवारी जल्लोष साजरा करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर जनतेने दाखविलेला विश्वास आणि भाजपाच्या विकासवादी धोरणांचा हा विजय असल्याचं आमदार अनुप अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना यावेळी सांगितलं। आमदार अग्रवाल यांच्या जुन्या संपर्क कार्यालयाजवळ विजयी घोषणा देत ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळून आणि फटाक्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात आला। याप्रसंगी महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, हिरामन गवळी, ओमप्रकाश खंडेलवाल, प्रदेश पदाधिकारी डॉक्टर सुशील महाजन, शशी मोगलाईकर, स्थायी समिती सभापती लताताई पोद्दार, पवन जाजू, सुनील पाटील यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते। जनता पार्टीने 5 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये बहुमताने सत्ता प्राप्त केलेली आहे। जनतेने भरभरून आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे। मुखर्जीचं जन्मस्थान ज्या ठिकाणी त्यांनी जे संस्थापक आहेत त्यांनी एवढंसं रोप त्या ठिकाणी लावलं होतं आणि आज तो एवढा मोठा झालेला आहे आणि हे सर्व त्यांना नमन करतो। आणि त्यांच्या जन्मस्थानी आज भारतीय जनता पार्टीने सत्ता त्या ठिकाणी जनकामं करण्यासाठी प्राप्त केली। त्याबद्दल मोदींचं, आदरणीय अमितभाई साहेबांचं, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, सर्वच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो। आज आम्ही या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष असतील, महापौर असतील, आम्ही सर्वजण त्याचा जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि मोठ्या प्रमाणावर पूर्ण भारतात हा जल्लोष केला जात आहे। कारण की आता पश्चिम बंगालमध्ये कुठल्याच प्रकारचं दादागिरी, गुंडगिरी राहणार नाही, त्या ठिकाणी जनतेचं राज आलेला आहे। आणि आसाममध्ये सुद्धा आणि पाँडिचेरीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणावर यश संपादित केलेलं आहे। त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सर्व नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टीचे यश मिळालं, नागरिकांची जी अपेक्षा आहे अपेक्षेवर भारतीय जनता पार्टीच करणार। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधान गावच्या शिवारातील औद्योगिक वसाहतीतील वर्धमान पेंटला सोमवारी पहाटे भीषण आग लागली। या आगीत लाखो रुपयांचा रंग जळून खाक झाला। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे। धुळ्यात राहणारे गौतमभाई मेहता यांचं अवधान MIDCत वर्धमान पेंट्स नावाचं गोडाऊन आहे। सोमवारी पहाटे 5:30 वाजेच्या सुमाराला या गोडाऊनला भीषण आग लागली। या गोडाऊन लगत असलेल्या कंपन्यांमध्ये मजुरांच्या लक्षात हा प्रकार आला। त्यामुळे त्यांनी ताबडतोब मोहाडी नगर पोलिसांना अग्नी उपद्रवाची माहिती दिली। मोहाडी पोलिसांनी नियंत्रण कक्षाला आणि नियंत्रण कक्षाने महापालिकेच्या अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली। महापालिकेचे पाण्याचे 5 बंब घटनास्थळी दाखल झाले। 2 ते 2.5 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली। मात्र तोपर्यंत आगीत वर्धमान पेंट्सचे लाखो रुपयांचे रंग जळून खाक झाले। घटनेची माहिती कळताच मोहाडी पोलीस ठाण्याच्या PI शिल्पा पाटील या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाल्या। दरम्यान या अग्नि उपद्रवाची नोंद मोहाडी पोलिसात दुपारी उशिरापर्यंत झालेली नव्हती। तसेच MIDCतील लॉरेल वायर कंपनीच्या आवाराबाहेर आग लागली। ही आग देखील अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने विझविल्याने पुढील अनर्थ टळला। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक,
शेअर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धुळे शाखेच्या वतीनं महात्मा गांधी स्मारक येथे नसरापूर जिल्हा पुणे येथील 4 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार व हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉक्टर वरुणराज नन्नवरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. भोर तालुक्यातील नसरापूर येथे घरासमोर खेळत असलेल्या चिमुकलीला आरोपीने फसवून नेलं, तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली, मृतदेह लपविण्याचाही प्रयत्न केला. या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. नागरिक रस्त्यावर उतरले, विविध ठिकाणी आंदोलने झालीत. चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी करण्यात आली. यावेळी अभाविप शहरमंत्री मयुरी जाधव, मयुरी ढिवरे, मनीष कुलकर्णी, जयेश मोरे, केदार जोशी, प्रिया जैन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. नमस्कार. डॉक्टर वरुणराज नन्नावरे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश मंत्री. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यामध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर जो अत्याचार करण्यात आला आहे, जी अमानुषपणे तिची हत्या करण्यात आली आहे, त्याच्या विरोधात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धुळे शाखेने धुळे शहरामध्ये निदर्शनं करण्यात आली. या निदर्शनाच्या माध्यमातून शासनाला आणि पोलीस प्रशासनाला हे निदर्शनास आणून देण्यात आले की ही जी घटना घडलेली आहे त्याची सखोल चौकशी करून नागरिकांच्या मनातला जो संताप आहे, जो राग आहे, त्याला कुठेतरी लक्षात घेता या चिमुकलीवर जो अत्याचार झालेला आहे, तिची जी हत्या झालेली आहे, या सर्व प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि तो जो काही गुन्हेगार आहे त्यावर जलद गतीचा न्याय प्रक्रिया राबवून त्याच्यावर जे काही धारा ज्या लावण्यात येतील त्या सर्व धारा लावून त्याला कठोर शिक्षा देण्यात आली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे. आणि या व्यतिरिक्त अशा प्रकारच्या घटना ज्या समाजात वारंवार घडत आहेत या विषयावर पण सरकारने एक धोरण निश्चित करणं आवश्यक आहे, कठोर कायदा तयार करणं आवश्यक आहे आणि पुढे जाऊन त्या कायद्याची अंमलबजावणी करणे देखील आवश्यक आहे अशी आमची सर्वांची मागणी आहे. आणि ह्या सर्व मागण्यांना घेऊन आज आम्ही इकडे निदर्शन करत आहोत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. 1 मे 2026 रोजी देशभरात बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भगवान गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तिन्ही पवित्र घटना वैशाखी पौर्णिमेला झाल्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कापडणे गावात देखील या कार्यक्रमाची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व समाज बांधवांमार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात आलं. कार्यक्रमस्थळी उदय डान्स क्लासच्या विद्यार्थ्यांनी गौतम बुद्धांचा जिवंत देखावा सादर करीत उत्कृष्ट असं सामुदायिक नृत्य सादर केलं. त्यानंतर सर्व समाज बांधवांनी सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करीत गौतम बुद्धांच्या मूर्तीचं पूजन केलं. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य नवल पाटील, भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने, उद्योजक योगेश पाटील, नवजीवन विद्या विकास प्रसारण संस्थेचे कोषाध्यक्ष अक्षय बदाने, उपसरपंच हरीश पाटील, सम्राट डेवरे, श्रावण खैरनार, अमोल बोरसे, भटू पाटील, संजय पाटील, विश्वासराव देसले, जगदीश पाटील, ललित बोरसे, पिंटू पाटील, दिलीप पाटील, पिरण पाटील, मनोहर माळी, महेंद्र पाटील, रवींद्र पाटील, मनोज पाटील, बापूराव बागुल, मनोहर भांबरे, विठ्ठल भांबरे आदी मान्यवर उपस्थित होते. शिरपूर येथून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सत्यशोधक चळवळीचे सर्व कार्यकर्ते प्रवीण पाने पाटील यांची मुलगी क्रांती पानपाटील या 10वीच्या विद्यार्थिनीने लढण्याचं बळ रमाई हा एकपात्री प्रयोग सादर केला. भीम महोत्सव आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण व पाली भाषा परीक्षेचं बक्षीस वितरण देखील कार्यक्रमात करण्यात आलं. कार्यक्रम भीमगर्जना मित्रमंडळ कापडणे यांच्यामार्फत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद सरदार, विनोद भांबरे, सिद्धार्थ बागुल, संदीप ब्राह्मणे, मधुकर भांबरे, गौतम भांबरे, समाधान त्रिभुवन, चेतन भांबरे, मनोज शालिक भांबरे, सिद्धार्थ शिंदे, मोहन मोरे, राकेश ब्राह्मणे आदी लोकांनी परिश्रम घेतले. नमस्कार. आज आपल्या या कापडणे गावामध्ये 1 मे निमित्त बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. दरवर्षाप्रमाणे खीर वाटपाचा कार्यक्रम आम्ही आमच्या मित्रमंडळात भीमगर्जना मित्रमंडळातर्फे घेत असतो. पण यावेळेस खीर वाटपासोबत सर्व समाज बांधव आणि इतर समाज बांधवांसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आम्ही आयोजित केलेला होता. सोबतच या कार्यक्रमाला एक पात्री प्रयोग मी माता रमाई बोलते हा देखील प्रयोग सादर करण्यात आला. उत्कृष्ट गावातील आणि गल्लीतील मुलांनी डान्स देखील सादर केला. गौतम बुद्धांच्या जीवनावर परिचित करून देणारा असं नृत्य त्यांनी सादर केलं.
सोबतच या कार्यक्रमामध्ये भीम महोत्सव आपण जो आयोजित केला होता त्या भीम महोत्सवाच्या बक्षिसांचं वितरण, सोबतच पाली भाषेची जी तिसरी परीक्षा आपण आयोजित केलेली होती त्या तिसरी परीक्षेच्या प्रमाणपत्र आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील या प्रसंगी संपन्न झाला। या प्रसंगी सर्व गावातील तोलामोलाचे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सर्वांनी या बुद्ध पौर्णिमेचा लाभ घेतला। त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत। धन्यवाद। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.